नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. टेस्टवायझरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे MST-CETचा कट ऑफ. तो वाढणार आहे की कमी होणार आहे? या एका प्रश्नानं सगळ्यांच्या डोक्याचा भुगा केलाय. काही जण म्हणतायत पेपर अवघड होता, कट ऑफ खाली येईल. काही जण म्हणतायत की पोरं लय वाढलीत, कट ऑफ आभाळाला टेकेल. पण खरं काय आहे? कट ऑफ फक्त एका गोष्टीवर ठरत नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी तुमची अवस्था होऊ नये म्हणून आज आपण ते सर्व फॅक्टर्स समजून घेणार आहोत जे कट ऑफचा खेळ ठरवतात. चला तर मग एक एक करून सगळे पत्ते उघडे करूया. फॅक्टर नंबर 1, पेपरची डिफिकल्टी लेवल. हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर पेपर खूपच अवघड आला तर साहजिकच मुलांना कमी मार्क्स मिळतात आणि ओव्हरऑल पर्सेंटाईल खाली येतो, ज्यामुळे कट ऑफ कमी होण्याची शक्यता वाढते. आणि जर पेपर अगदीच हलवा असेल तर सगळेच जण तुफान स्कोअर करतात आणि कट ऑफ वाढतो. पण दुसरा फॅक्टर आहे विद्यार्थ्यांची संख्या. हे साधं मागणी आणि पुरवठ्याचं गणित आहे. जर परीक्षा देणारे विद्यार्थी वाढले आणि कॉलेजेसच्या जागा तेवढ्याच राहिल्या तर कॉम्पिटिशन वाढणार आणि कट ऑफसुद्धा वर जाणार. यावर्षी किती विद्यार्थी परीक्षेला बसलेत हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. तिसरा फॅक्टर आहे कॉलेजेसमध्ये जागा वाढल्या की कमी झाल्या. हा गेम चेंजर फॅक्टर आहे. समजा तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या जागा 60वरून 120 झाल्या तर तिथे कट ऑफ खाली येण्याची दाट शक्यता असते. पण जर जागा कमी झाल्या किंवा तेवढ्याच राहिल्या तर कट ऑफ कमी होण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. चौथा फॅक्टर नवीन ट्रेंडिंग ब्रांचेस. आजकाल AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स यांसारख्या नवीन ब्रांचेसची खूप क्रेज आहे. जेव्हा कॉलेजेस या नवीन ब्रांचेस सुरू करतात तेव्हा अनेक टॉपची मुलं तिकडे जातात. याचा परिणाम काय होतो की कम्प्युटर, IT सारख्या जुन्या आणि प्रस्थापित ब्रांचेसचा कट ऑफ थोडासा कमी होऊ शकतो. पाचवा फॅक्टर आहे 4 कॅप राऊंड्सचा खेळ. हो, यावर्षी 4 राऊंड आहेत, पण याचा अर्थ असा नाही की कट ऑफ खूप खाली येईल. उलट कॉलेजेस आता त्यांच्या जागा 3 ऐवजी 4 भागांमध्ये वाटतील. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये कमी जागा उपलब्ध असतील, ज्यामुळे राऊंड 1चा कट ऑफ कदाचित थोडासा वाढू शकतो. खरा फरक तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये दिसेल. फॅक्टर नंबर 6, आरक्षण म्हणजे रिझर्वेशन. प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ वेगळा असतो. जर आरक्षण धोरणात काही बदल झाले तर त्याचा थेट परिणाम प्रत्येक कॅटेगरीच्या कट ऑफवर होतो. त्यामुळे तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत आणि किती स्पर्धा आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि 7वा फॅक्टर आहे कॉलेजची ब्रँड व्हॅल्यू आणि प्लेसमेंट्स. एखाद्या कॉलेजची प्लेसमेंट अचानक खूप चांगली झाली तर पुढच्या वर्षी त्या कॉलेजची मागणी प्रचंड वाढते आणि त्याचं कट ऑफसुद्धा वाढतो. जिसकी लाठी उसकी भैंस, तसंच ज्याचं प्लेसमेंट भारी त्याचा कट ऑफ भारी. आता हे सगळे 7 फॅक्टर्स ऐकूनच डोक्याला ताप आला ना? डोकं अगदी चक्रावून गेलं असेल. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. खरी लढाई तर आता ऑप्शन फॉर्म भरताना आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, MST-CET परीक्षा देणं हे 50% काम होतं. उरलेलं 50% आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे योग्य कॉलेजेसची लिस्ट बनवणं. एका चुकीच्या लिस्टमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो. चांगला पर्सेंटाईल असूनही फक्त लिस्ट चुकल्यामुळे वाईट कॉलेज मिळालं असं दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांसोबत होतं. ही एक चूक तुमच्या करिअरची 4 वर्ष आणि तुमच्या पालकांचे लाखो रुपये वाया घालवू शकते. पण काळजी करू नका. हीच तुमची अडचण दूर करण्यासाठी टेस्टवायझर तुमच्या सोबत आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwizer.com या आमच्या वेबसाईटवर जायचंय. तुमचे डिटेल्स म्हणजे तुमचा पर्सेंटाईल, कॅटेगरी आणि तुम्हाला हवी असलेली ब्रांच तिथे सबमिट करायची आहे. आमची एक्सपर्ट टीम या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुमच्यासाठी एक सर्वोत्तम आणि परफेक्ट कॉलेजची लिस्ट बनवेल आणि ती तुम्हाला थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. जेणेकरून तुमच्या पर्सेंटाईलवर जे बेस्ट कॉलेज मिळू शकतं तेच तुम्हाला मिळेल. शेवटी एकच सांगेन, आपल्या पायावर आपणच धोंडा पाडून घेऊ नका. तुमच्यासमोर जवळपास 300पेक्षा जास्त कॉलेजेस आणि त्यातल्या 8 ते 10 प्रमुख ब्रांचेस आहेत. म्हणजे तुमच्यासमोर हजारो ऑप्शन्सचा डोंगर आहे. या डोंगरातनं तुमच्यासाठी योग्य वाट शोधणं अवघड आहे, पण अशक्य नाही. स्मार्ट प्लॅनिंग करा. चला तर मग
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या टॉपिकसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, स्मार्ट रहा आणि हो, आपल्या टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.